तिचं वय 18 वर्ष, याचं वय 28 वर्ष. दोघांमध्ये तब्बल 10 वर्षाचा फरक. पण कामानिमित्त भेट झाली, ओळख वाढली आणि मैत्री प्रेमात बदलले. मग दोघांच्या वयातला फरक, दोघांचे विचार, दोघांची परिस्थिती, या सगळ्या गोष्टी मागे पडल्या. दोघांनीही प्रेम मोठं केलं आणि या दोघांनी लग्न केलं. शैलेंद्र आणि नम्रता भटकर या दोघांचीही लव्ह स्टोरी कित्येक लव्ह स्टोऱ्या सारखीच आहे. पण या दोघांच्या लव्ह स्टोरीचा शेवट हा मात्र रक्तरंजित झाला. 2 वर्षाचं प्रेम 2 मिनिटात संपलं. शैलेंद्र आणि नम्रता मधली भांडणं टोकाला गेले. नम्रता आपल्या मित्रासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायला लागले आणि तोच राग डोक्यात ठेवून शैलेंद्रने नम्रताचा खून केला. अगदी 2 मिनिटात हे प्रकरण संपून गेला. काय आहे सगळं प्रकरण बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये. मंडळी, पुण्याच्या वाडेबोलाई भागात ही घटना घडली. शाहरुख, दस्तगीर, पठाण या गोष्टीमध्ये त्याचं कनेक्शन आहे. तर शाहरुख कोण आहे, नम्रता कोण आहे, बघूयात आजच्या व्हिडिओमधनं. शैलेंद्र प्रकाश वटकर, पुण्याच्या हवेली तालुक्याच्या बकोरीतला शैलेश, पुण्यात एका ई-कॉमर्स कंपनीत डिलिव्हरी एजंट म्हणून काम करायचा. मागच्या 3 वर्षापासून तो याच कामात होता. डिलिव्हरी द्यायला जाणं आणि इतर कामांमधनं त्याच्या ओळखी वाढत होत्या. अशातच शैलेंद्रची ओळख ही नम्रता हिच्यासोबत झाली. नम्रताचं वय तेव्हा फक्त 18 वर्ष होतं. पण या दोघांची मैत्री प्रेमात बदलली आणि दोघांनी लगेच लग्न सुद्धा केलं. लग्नाला 2 वर्ष झालेली होती, पण संसार सुखाचा नव्हता. नम्रता आणि शैलेंद्रमध्ये किरकोळ कारणांवरनं नेहमी भांडणं व्हायचे. अनेकदा हे वाद विकोपाला जायचे, मिटायचे पण या दोघांच्या नात्यात ट्विस्ट आला तो 6 महिन्यांपूर्वी. नम्रता बकोरी इथल्या एका खासगी अन्न उत्पादन कंपनीमध्ये कामाला लागली. याच कंपनीत शाहरुख पठाण नावाचा एक तरुण काम करत होता. नम्रताची शाहरुख सोबत ओळख झाली. दोघं कामाच्या निमित्ताने बोलायला लागले. काम संपल्यावर सुद्धा बोलायला लागले. फोनवर मेसेजिंग सुरू झालं आणि ही गोष्ट शैलेंद्रला समजली. तेव्हा त्याला संशय आला की नम्रता आणि शाहरुखचं अनैतिक संबंध सुरू आहेत आणि काम संपल्यानंतर आपली बायको शाहरुखला भेटते. यावरून शैलेंद्र आणि नम्रतामध्ये वाद व्हायला लागले. हे वाद अगदी विकोपाला गेले. शैलेंद्र सतत नम्रतावर संशय घेत होता. या सगळ्याला कंटाळून नम्रताने शैलेंद्रचं घर सोडून दिलं आणि ती शाहरुख पठाणच्या घरी राहायला गेली. मागचे 2 महिने ती शाहरुख सोबत राहत होती, लिव्ह इन मध्ये राहत होती. या सगळ्या गोष्टीचा राग शैलेंद्रच्या डोक्यात आला. त्याने नम्रताला परत बोलवलं, पण ती ऐकायला तयार नव्हती. नम्रताचे लग्नात केलेले काही दागिने हे शैलेंद्रकडे राहिले होते. नम्रताला हे दागिने परत हवे होते, पण शैलेंद्र या गोष्टीवरून तिला टाळत होता. तो फोन उचलायचा नाही, बोलला तरी दागिन्यांचा विषय काढायचा नाही. 22 जानेवारीला नम्रताने शैलेंद्रला पुन्हा फोन केला. माझे दागिने परत दे अशी मागणी तिने केली, पण तेव्हाही शैलेंद्र याने नकार दिला. त्या दिवशी रात्री 8 वाजता शाहरुख घरी आला. तेव्हा नम्रताने हे सगळं शाहरुखला सांगितलं. मग या दोघांनी पुन्हा एकदा शैलेंद्रला फोन केला. तेव्हा शैलेंद्रने दागिने द्यायला होकार दिला. त्यासाठी नम्रता आणि शाहरुखला रात्री 9-9:30च्या दरम्यान वाडेबोलाई या ठिकाणचा जो फाटा आहे त्या ठिकाणी बोलवलं. जोगेश्वरी हायस्कूल जवळ आपण भेटू असं शैलेंद्रने नम्रताला सांगितलं. नम्रता, शाहरुख याच्यासोबत हे दोघेजण इकडे आले आणि त्यांच्यासोबत हरीश सुद्धा गेला. शैलेंद्र कुठेच दिसला नाही. त्यामुळे नम्रताने त्याला पुन्हा फोन लावला आणि मी शाळेच्या मागच्या बाजूला आहे, तिथे ये असं सांगितलं. तेव्हा शाहरुखची गाडी घेऊन नम्रता ही तिथे एकटीच गेली. शाहरुख आणि हरीश गेटवर तिची वाट बघत थांबले होते. नेमकं काय घडणार आहे याचा त्यांना जरा सुद्धा अंदाज नव्हता. नम्रता आणि शैलेंद्र भेटले, बोलायला लागले आणि काही मिनिटातच त्यांचा वाद सुरू झाला. नम्रताच्या किंचाळण्याचा आवाज आला. शाहरुख आणि हरीशने तिथे धाव घेतली. तेव्हा शैलेंद्रने आपली गाडी तिथेच ठेवून पळ काढला. नम्रताच्या चेहऱ्यावर, मानेवर चाकूचे वार होते. नम्रता आणि शैलेंद्र भेटले तेव्हा त्यांच्यात पुन्हा दागिन्यांचा मुद्दा आणि अनैतिक संबंधाचा विषय निघाला.
तू मला सोडून शाहरुख सोबत का राहते आहेस म्हणून शैलेंद्रने जाब विचारला. त्यावरून वाद वाढत गेला आणि रागाच्या भरात शैलेंद्रने नम्रताच्या मानेवर आणि चेहऱ्यावर सपासप चाकूने वार केले. शाहरुख आणि त्याच्या मित्राने जखमी झालेल्या नम्रताला तातडीने वाघोली इथल्या रुग्णालयात दाखल केला, पण अति रक्तस्राव आणि जखमांमुळे नम्रताचा उपचाराआधीच मृत्यू झाला. शाहरुखने या घटनेची माहिती लोणीकंद पोलीस स्टेशनला दिली. लगेचच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी रवाना झालं. एक पथक हॉस्पिटलमध्ये पोहोचलं. पोलिसांनी नम्रताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला, तर घटनास्थळावरून चाकू आणि शैलेंद्रची दुचाकी ही पोलिसांनी त्या ठिकाणी जप्त केली. शाहरुखने दिलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज आणि टेक्निकल एव्हिडन्स वापरून शैलेंद्रचं लोकेशन शोधून काढलं आणि काही तासातच त्याला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने हत्येची कबुलीही दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनैतिक संबंध आणि दागिने कुणाकडे राहणार यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. त्यात मागच्या 2 महिन्यांपासून नम्रता शाहरुख सोबत राहत असल्याचा राग शैलेंद्रच्या मनात होता. त्यामुळे त्याने दागिने परत देण्याचा बहाणा केला. नम्रताला एकटीच बोलावून घेतलं आणि बोलता बोलताच तिच्यावर वार केले. त्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं लोकेशन हाती लागल्याने त्याला काही तासातच पकडण्यात आलं. शैलेंद्र सध्या अटकेत आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि न्यायालयाने त्याला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पण आता तपासामध्ये आणखी काही समोर येणार का? शैलेंद्रने हा खून रितसर प्लॅन करून केला की फक्त रागाच्या भरात केला, याचं उत्तर तपासातून समोर येणार आहे. पण तोवर चर्चा आहे ती शैलेंद्र आणि नम्रताच्या लव्ह स्टोरीची. लग्नाची 2 वर्ष लिव्ह मध्ये राहिले. 2 महिने आणि 2 मिनिटात झालेलं रक्तरंजित शेवट. मंडळी, लिव्ह या प्रकाराबद्दल तुमचं मत काय? लिव्हमुळे असंख्य कुटुंब उद्ध्वस्त होतात. याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. फोटोंचे सौजन्य बोलखेडे यांचे.